एक मुद्दा वारंवार उपस्थित केला जात होता की या संपूर्ण पक्षफुटीच्या दरम्यान जो मुद्दा होता की जी पक्षफूट मानली गेली ती केवळ विधिमंडळ पक्षातली फूट मानली गेली, जी राजकीय पक्षाची फूट आहे ती मानणं गरजेचं होतं. संघटनात्मक ताकद किंवा संघटनात्मक संख्याबळ जे आहे ते उद्धव ठाकरे यांच्याकडे सर्वात जास्त होतं. जरी विधिमंडळातले आमदार सर्वाधिक जास्त एकनाथ शिंदे यांच्याकडे असले तरी संपूर्ण पक्षातले पदाधिकारी असतील किंवा संघटनात्मक इतर पदावरच्या व्यक्ती असतील, ही सर्व बहुमत जे आहे ते शिवसेना UBT म्हणजेच उद्धव ठाकरे यांच्याकडे होतं. त्याकडे निवडणूक आयोगाकडून दुर्लक्ष केलं गेलेलं पाहायला मिळतं. अशा प्रकारचा एक आरोप केला गेला आणि 10th शेड्यूलचा वारंवार जो मुद्दा जो उपस्थित केला गेला की यामधल्या 2/3 बहुमत जे आहे ते आमदारांचं त्यांनी जर पक्ष फोडला तर त्यांच्यावर पक्षांतरबंदी कायदा लागू होत नाही, परंतु त्या संदर्भात त्यांनी दुसऱ्या पक्षामध्ये विलीन होणं गरजेचं असतं किंवा मर्ज होणं गरजेचं असतं. जशा प्रकारे तृणमूल काँग्रेसमधले खासदार हे त्रिपुरामधल्या एका छोट्या पक्षामध्ये मर्ज झालेले पाहायला मिळाले, परंतु इथं मात्र तसं झालेलं पाहायला मिळत नाही. इथं थेटपणे मूळ पक्षावरच दावा केला गेला आणि मूळ पक्ष पूर्ण संघटनेसह एकनाथ शिंदे यांच्याकडे दिला गेला. हा प्रामुख्यानं युक्तिवाद जो आहे तो कपिल सिब्बल कालपासून करत आहेत आणि याच दरम्यान कोर्टाची जी भूमिका राहिलेली आहे किंवा खास करून निवडणूक आयोगाची भूमिका राहिलेली आहे ती एक बायस प्रकारची राहिलेली आहे. त्याचबरोबर राज्यपाल यांनी घेतलेली भूमिका जी आहे ती थोडी संशयास्पद आहे, कारण थेट सुप्रीम कोर्टाने देखील त्यांच्या निर्णयाच्या संदर्भात ताशेरे ओढलेले पाहायला मिळाले. राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्ष यांनी देखील जो निर्णय घेतला त्यांची अपात्रतेच्या संदर्भात तो देखील कुठंतरी कायद्याला धरून नाही. अशा प्रकारे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर असतील, तत्कालीन राज्यपाल असतील आणि त्याचबरोबर केंद्रीय निवडणूक आयोग असतील, या तिन्ही महत्त्वाचे घटनात्मक पदावर बसलेले व्यक्ती आणि तिथल्या ज्या अधिकार आहेत त्यांनी कुठंतरी आपल्या कार्यक्षेत्राच्या बाहेर जाऊन काही निर्णय घेतले. खास करून केंद्रीय निवडणूक आयोगानं आपल्या कार्यक्षेत्राच्या बाहेर जाऊन निर्णय घेतले. अशा प्रकारचा युक्तिवाद जो आहे तो यावेळी कपिल सिब्बल यांनी केलेला पाहायला मिळतोय. अनेक मुद्दे यावेळी पाहायला मिळत आहेत. जी अपात्रतेच्या संदर्भात आम्ही याचिका दाखल केलेली होती तरी देखील याविषयीचा निर्णय जो आहे तो पक्षाच्या संदर्भातला निर्णय तात्काळ घेतला गेला आणि आमची मत होतं की अपात्रतेचा निर्णय आल्याशिवाय पक्षाचा निर्णय पक्षाच्या चिन्ह आणि पक्षाच्या नावाच्या संदर्भातला निर्णय होऊ नये अशा प्रकारची एक आमची मागणी होती, परंतु आमच्या मागणीकडं दुर्लक्ष गेलं होतं. आणि त्याचबरोबर कोर्टाचं मत आहे की सुनील प्रभूंची नियुक्ती हा एक वेगळा भाग आहे. कोणत्या आधारावर विधानसभा अध्यक्षांनी निर्णय घेतला हे कोर्टाने माहिती दिलेली आहे. त्यामुळं विधानसभा अध्यक्षांचा निर्णय जो आहे तो कशा पद्धतीनं घेतला गेला याची माहिती सध्या कोर्ट सांगताना पाहायला मिळते. कारण सुनील प्रभूंच्या जी नियुक्ती आहे, कारण सुनील प्रभू यांना व्हीप म्हणून अगोदरच 2019मध्ये त्यावेळी नियुक्ती ही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली होती, परंतु एकनाथ शिंदे यांनी पक्ष जेव्हा स्वतःसोबत 39 आमदार गेले त्यांनी जेव्हा व्हीप नवीन नेमला भारत गोगावले यांना व्हीप म्हणून नेमलं गेलं आणि त्यानंतर पुन्हा तत्कालीन विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे उद्धव ठाकरे यांनी 2 नावे दिली गेली. त्यामध्ये व्हीप म्हणून पुन्हा सुनील प्रभू यांची नियुक्ती आणि त्याचबरोबर गटनेतेपदी अजय चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली, जी नंतर विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी सांगितल्यानंतर देखील ती मान्य करण्यात आली नाही. विधानसभा उपाध्यक्षांनी भरत गोगावले यांचा जो व्हीप आहे तो मान्य केला गेला आणि या संदर्भात कोणतीही अपात्रतेची कारवाई करताना सुनील प्रभू यांच्या नियुक्तीकडे दुर्लक्ष केलं गेलं अशा एक कपिल सिब्बल यांनी मुद्दा मांडला होता. परंतु कोणत्या आधारे विधानसभा अध्यक्षांनी हा निर्णय घेतला गेला होता या संदर्भात कोर्ट सध्या माहिती देताना पाहायला मिळतोय आणि सुनील प्रभूंची नियुक्ती हा एक वेगळा मुद्दा आहे असं एक कोर्ट यामध्ये सांगताना पाहायला मिळते. त्यामुळं जे मुद्दे कपिल सिब्बल यांच्याकडून उपस्थित केले जात आहेत त्याला कुठेतरी क्रॉस करण्याचा किंवा एक एक्सप्लेनेशन देण्याचा प्रयत्न जो आहे तो कोर्टाकडून होताना पाहायला मिळतोय सध्या.
निश्चितच कृष्णात आपण पाहतोय सुनील प्रभू यांच्या नियुक्ती संदर्भातला मुद्दा जो वारंवार सांगितला गेलेला आहे तो आता एक स्वतंत्र मुद्दा आहे आणि त्याविषयी आपण त्याकडे एक वेगळा मुद्दा म्हणून बघितलं पाहिजे असं एक महत्त्वाचं विधान खरं तर आता कोर्टाकडनं करण्यात आलेलं आहे, न्यायमूर्तींनी केलेलं आहे. मनश्री यांच्याकडे काही अपडेट्स आहेत. मनश्री, आपण पाहतो की आता पुन्हा एकदा कपिल सिब्बल त्यांची बाजू मांडताना दिसत आहेत, काही अपडेट्स या संदर्भात? नक्कीच कपिल सिब्बल यांनी आता आपली बाजू मांडताना आणखीही काही महत्त्वाचे मुद्दे हे आता उपस्थित केलेले आहेत. ते म्हणजे समाजवादी पक्षाचा देखील त्यांनी यामध्ये दाखला दिलेला आहे. समाजवादी पक्षाच्या बाबतीत सुद्धा अशा पद्धतीने जेव्हा केस झालेली होती त्या प्रकरणाकडे पहा असं कपिल सिब्बल यांनी म्हटलेलं होतं. निवडणूक आयोगाने आपल्या आदेशात जे म्हटले ते प्रथम दर्शनी योग्य वाटत नाही असं स्टेटमेंटसुद्धा त्यांनी केलेलं आहे. निवडणूक आयोगाचं अशा पद्धतीचं अधिकार क्षेत्र हे गृहीत धरलं जाऊ नये. इतकंच नाही तर 21 जून रोजी राजकीय पक्षात फूट पडल्याचा कोणता आभासही नव्हता आणि तरी देखील असा निर्णय घेतला गेला आणि पक्षाचं चिन्ह बेकायदेशीररित्या काढून घेतलं गेलं आणि बेकायदेशीररित्या सरकार स्थापन झालं असा दावा त्यांनी केलेला आहे. अपात्रतेच्या प्रश्नापूर्वी निवडणूक आयोगाच्या निर्णयावर खरं तर सुनावणी घेतली असती तर कदाचित अशी अडचण निर्माण होते असं सुद्धा त्यांचं म्हणणं आहे. या सगळ्या प्रकरणाची चर्चा सुरू असताना न्यायमूर्ती बागची यांनी एक महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवलेलं आहे. मात्र त्यांनी हे निरीक्षण आपलं अंतिम मत आहे असं गृहीत धरू नये असं सुद्धा म्हटलेलं आहे. ते निरीक्षण काय आपण बघतोय की अपात्रतेच्या प्रकरणात विधानसभा अध्यक्षांनी करायची चौकशी आणि निवडणूक आयोगासमोरची चौकशी यांचे निकष हे वेगवेगळे असतात. त्याच्यामुळे ह्या दोन्ही चौकशींचा एकत्रित संबंध लावला जाऊ नये असं एक महत्त्वाचं निरीक्षण कोर्टाने इथे नोंदवलेलं आहे. उदाहरणार्थ जर एखाद्या व्यक्तीने स्वेच्छेने पक्षाचं सदस्यत्व सोडलंय का हा प्रश्न अध्यक्षांना तपासावा लागतो आणि घटनापीठाने सुद्धा असं म्हटलंय की स्वेच्छेने पक्षाचं सदस्यत्व सोडणं म्हणजे पक्ष सोडणं नाही. हे निरीक्षण आता न्यायालयाने नोंदवलेलं आहे. अर्थात हे अंतिम मत नाही असं सुद्धा न्यायालयाने पुढे स्पष्ट केलेलं आहे. म्हणजेच एकनाथ शिंदेचे जे आमदार फुटून एका बाजूला झाले किंवा उद्धव ठाकरेंची त्यांनी जी साथ सोडलेली आहे, उद्धव ठाकरेंची साथ सोडली म्हणजे पक्षाची साथ त्यांनी सोडलेली आहे आणि म्हणून ते पक्षापासून दुरावले हा दावा खरा मानता येणार नाही. कारण निवडणूक आयोगाचे जे निकष आहेत ते वेगळे आणि सोबतच विधानसभा अध्यक्षांचे चौकशी करण्याचे निकष जे आहेत ते वेगळे अशा पद्धतीचं एक निरीक्षण आता कोर्टाने इथे व्यक्त केलेलं आहे. त्याच्यामुळे चर्चा ही अर्थातच अंतिम स्वरूप याला तात्काळ तर येणार नाहीच आहे, मात्र चर्चा अजूनही सुरू आहे. त्यामुळे जे आमदार थोडक्यात आपण असं म्हणू शकतो की कोर्टाला असं म्हणायचं आहे की जे आमदार एकनाथ शिंदेंची साथ घेऊन आणि उद्धव ठाकरेंची साथ सोडून दुसऱ्या बाजूला झाले त्याचा असा अर्थ होत नाही की त्यांनी शिवसेना या पक्षाची साथ सोडली. त्यामुळे ते शिवसेनेतून बाजूला झालेले आमदार नाहीयेत. त्यामुळे त्या आमदारांसोबत तो पक्ष राहतो अशा पद्धतीचा युक्तिवाद आता केला जातोय. कपिल सिब्बलांच्या युक्तिवादावरती अशा पद्धतीचं निरीक्षण हे कोर्टाकडून मांडलं जात आहे. हाच एक महत्त्वाचा मुद्दा आहे आणि त्याच्या पुढचे जे अपडेट्स येत आहेत मनश्री की कपिल सिब्बल यांनी हे देखील स्पष्ट केलेलं आहे की निवडणूक आयोगानं अपात्रतेच्या मुद्द्यावरनं निर्णय होण्याच्या आधीच राजकीय पक्ष कोणता हे ठरवलेलं आहे असं कपिल सिब्बल यांचं म्हणणं आहे. कारण अपात्रतेचा मुद्दा जरी वेगळा असला असं बागची सांगत असले आणि ते त्यांचं निरीक्षण आहे त्याला अंतिम मत ग्राह्य धरू नका असं बागची यांनी उल्लेख केला असला तरी ते त्याच्या पुढे जाऊन कपिल सिब्बल असं म्हणतायत की जर अपात्रतेसंदर्भातला निर्णय हा न्यायाच्या अधीन होता तो त्यावर अंतिम निर्णय आलेला नव्हता. मग असं असताना जर निवडणूक आयोगाने अपात्रतेच्या मुद्द्यावर निर्णय होण्यापूर्वीच राजकीय पक्ष कोणता हे ठरवलं तर हीच एक मोठी समस्या निर्माण झालेली आहे आणि त्यामुळेच हा गोंधळ निर्माण झालेला आहे असं देखील ते म्हणतायत. नक्की तू जसा मुद्दा आता सांगतो आहेस की अपात्रतेचा मुद्दा या संदर्भातला जो निर्णय होता तो येण्याच्या आधीच अशा पद्धतीचा निर्णय घेतला गेला हीच मुळात चूक झालेली आहे आणि कदाचित यालाच घोडचूक म्हणायचं आहे सिब्बलांना आणि ते सिद्ध देखील करायचं आहे आणि म्हणून हा पुढचा सगळा घोळ तयार झालेला आहे. त्यांनी असं म्हटलंय की न्यायाधिकरणाला उत्तर द्यायचे प्रश्न सुद्धा वेगळे असतात. म्हणजे तोच पुन्हा मुद्दा जो आपण आता चर्चा केली की एखाद्या व्यक्तीने स्वेच्छेने जर पक्षाचं सदस्यत्व सोडलंय हे जर तपासायचं असेल तर घटनापीठाने तसं म्हटलंय का हे आधी तपासावं लागेल आणि म्हणूनच अपात्रतेचा मुद्दा वेगळा आहे आणि म्हणूनच दोन्ही बाबींचे निकष वेगवेगळे आहेत. विधानसभा अध्यक्षांच्या चौकशीपुढचे निकष वेगळे आहेत आणि सोबतच निवडणूक आयोगाच्या चौकशीपुढचे निकष हे वेगवेगळे आहेत. न्यायालयाने जे निरीक्षण नोंदवलेलं आहे त्याला सुद्धा कपिल सिब्बल हे त्याच्या पुढे जाऊन आपला युक्तिवाद करताना सध्याच्या घडीला दिसत आहेत. निश्चितच आणि त्यामुळं आता या संपूर्ण युक्तिवादाकडे आपण पाहतोय की आता पक्षाचा निर्णय दिल्याच्या नंतर अपात्रतेवर निर्णय असल्याचं सिब्बल यांनी म्हटलेलं आहे आणि पक्षाचा निर्णय झाल्याच्या नंतरच अपात्रतेवर निर्णय होणं अपेक्षित होतं ही भूमिका त्यांनी पुन्हा एकदा मांडलेली आहे.